विद्यार्थ्यांनो, चला आपण काल कोणता धडा शिकलो होतो? 7वा धडा मुग्धा लिहू लागली. त्याचा स्वाध्याय लिहिला आता तुम्ही? बघा, तुम्ही उत्तरं चेक करा, मी तुम्हाला सांगते. आणि जर कुणी लिहिलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे बघून लिहू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे, मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. मी इथं फक्त उत्तरं लिहिलेत बरं का, तुम्ही प्रश्न पुस्तकात बघून लिहायचे. दुसरा प्रश्न आहे, समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? त्याचं उत्तर आहे, समारंभाला प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तिसरा प्रश्न आहे, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते? त्याचं उत्तर, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी म्हणजे रोजनिशी दिली होती. चौथा प्रश्न आहे, मुग्धाला आपली चूक का कळू लागली? त्याचं उत्तर, एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की ती मुग्धा कागदावर लिहू लागल्यामुळे तिला तिची चूक कळू लागली. बघा, आता प्रश्न दुसरा आहे, कोण कोणास म्हणाले? पहिला आहे, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही, असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या. मुलांनो, कोण कोणास लिहिताना अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम जे काही पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्या चिन्हांचा उपयोग करायचा आहे. आणि प्रश्न उत्तर झाल्यावर एक ओळ सोडायची. कोण कोणास म्हणाल्या ते लिहिल्यावर सुद्धा एक ओळ सोडायची आहे. आता दुसरं आहे, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता, असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. तिसरं आहे, आणि मी एक साहित्यिक झालो, असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. चौथा आहे, हा गुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय, असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले. प्रश्न तिसरा आहे, कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. मी इथं फक्त उत्तरं दिलेत बरं का मुलांनो, तुम्ही ते बघून लिहायचं आहे आणि एक ओळ सोडायची आहे आणि रिकाम्या जागेखाली अंडरलाईन करायची. बघा, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. चौथा आहे, मुग्धाने मनाशी पक्के ठरवले आणि नवीन वर्षाचा संकल्प केला. इथे मी फक्त संकल्प दिलाय, माझ्याकडनं झालंय ते चुकून, तुम्ही लिहून घ्या बरं का. आणि शेवटचा आहे, मुग्धाची अबोलकळी फुलायला लागली. बघा, आता पुढचा प्रश्न मी काही त्याची उत्तरं दिले नाही आहेत तुम्हाला, मी तुम्हाला इथे पुस्तकात सांगते. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. कोणते कोणते आहे मग? आता इथे गमती जमतीसारखं उदाहरण दिलं आहे. मग बारीक, तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर पेन्सिलनी पुस्तकात. बारीक सारीक, जिकडे तिकडे, काटे कुटे, दगड गोटे, चढ उतार, पाला पाचोळा. येईल ना तुम्हाला लिहिता? आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांच्या सुरुवातीला दिलेले अक्षर शब्द लावून नवीन शब्द तयार करा. आता इथे उदाहरणार्थ दिलंय बोल, अबोल. मग आपल्याला काय येईल? संवाद, सुसंवाद, हजर, गैरहजर, न्याय, अन्याय. आता प्रश्न 6वा आहे, एका शब्दाला 2 वेगवेगळी अक्षरे लावली आहेत. ही 2 वेगवेगळे अक्षर तयार होऊ शकतात. त्याचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ, संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे 2 शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. त्यासाठी शब्द दिले त्यांनी सु, अ, कु ही अक्षरे दिलेली आहे. आता खाली दिले स्पष्ट, त्याचं लिहून दाखवलंय त्यांनी. अस्पष्ट, सुस्पष्ट. तसं प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, नियोजित, सुनियोजित, अनियोजित. येईल ना तुम्हाला लिहिता? प्रश्न आहे, खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा. जसे पक्के. मग पक्केचं काय काय येईल बरं? तुम्हाला येईल का सांगता? येईल सांगता? बरं, मी सांगते. चला, पक्केचं येईल धक्के, शिक्के, टक्के,
चिक्की, बुके, क ला क असणारे शब्द लिहायचे. आणि संपत्ती, आपत्ती, हत्ती, बत्ती, वृत्ती आणि विपत्ती. येईल तुम्हाला एवढं लिहिता?